राज्यातील महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बाल विकास विभागाकडून 23 जानेवारीपासून थेट लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अनेक महिलांना खात्यात रक्कम जमा झाल्याचे संदेश प्राप्त होत आहेत. जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 18 फेब्रुवारी रोजी महिला व बाल विकास विभागाकडे तब्बल 98 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला होता. निधी उपलब्ध झाल्यानंतर सोमवारपासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याची अधिकृत माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. डिसेंबर 2025चा हप्ता जानेवारी महिन्यात सुमारे 14 तारखेदरम्यान 1,60,00,000 महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. सुरुवातीला या योजनेअंतर्गत राज्यभरातून सुमारे 2,46,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. मात्र ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केल्यानंतर लाभार्थी संख्येत घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सुमारे 1,90,00,000 महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. यामधून पात्र ठरलेल्या 1,60,00,000 महिलांनाच हप्त्याचा लाभ देण्यात आला. त्यामुळे ई-केवायसी न पूर्ण केलेल्या किंवा चुकीची माहिती भरलेल्या महिलांना हप्ता मिळण्यात अडचणी आल्या आहेत. ई-केवायसी करताना काही महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर राज्य सरकारने दिलासा दिला आहे. अशा महिलांसाठी ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र महिलांनी वेळेत दुरुस्ती करून हप्त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी 2026 पर्यंत एकूण 19 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार मिळत असून सरकारच्या महिला कल्याण धोरणातील ही एक महत्त्वाची योजना ठरत आहे. दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दरमहा 500 रुपये अतिरिक्त मदत दिली जाते. त्यामुळे पात्र महिलांनी आपल्या कागदपत्रांची तपासणी करून वेळेत ई-केवायसी पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे.